शोले या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच 15 ऑगस्ट 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली. शोले हा एक असा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी तर ठरला होताच, पण प्रत्येक सिनेरसिकाने निदान एकदा तरी नक्कीच पाहिला असेल. आता याला काही अपवाद असू शकतात, तर या फिल्मसोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक कलाकाराला जनतेकडून आणि इंडस्ट्रीकडून खूप प्रेम मिळालं. पण या चित्रपटाशी जोडली गेलेली एक व्यक्ती किंबहुना या चित्रपटाच्या यशामागे ज्यांचा महत्वाचा वाटा होता, त्या व्यक्तीला मात्र म्हातारपणात अत्यंत गरिबी आणि संकटांचा सामना करावा लागला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. कोण होती ती व्यक्ती हे जाणून घेताना आपल्याला 1976 सालचा 23वा फिल्मफेअर अवॉर्ड आठवावा लागेल. तर शोले या चित्रपटाला त्यावेळी 10 कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशन होतं. पण शोले या चित्रपटाला त्या वर्षीचं एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड हे बेस्ट एडिटिंग या कॅटेगरीमध्ये मिळालं होतं आणि एडिटर होते एक मराठी व्यक्ती, ते म्हणजे M.S. शिंदे उर्फ माधव एस शिंदे. शोलेच्या जवळपास 3 लाख फूट लांब रीलला एडिट करून M.S. शिंदे यांनी 18,000 फुटांच्या रीलमध्ये बसवलं होतं. बरेचसे सीन सेन्सॉर बोर्डाकडून देखील काढून टाकायला सांगण्यात आले होते. त्यानंतर 2005 सालच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये शोलेला बेस्ट फिल्म ऑफ द 50 इयर्स असा एक विशेष पुरस्कार देखील मिळाला होता, पण तोही तब्बल 30 वर्षानंतर.